वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये नागरिकशास्त्र या विषयाची प्रस्तावना कौशल्याची सूक्ष्म अध्यापन पाठयोजना कशी काढायची ते आपण बघणार आहोत। सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव लिहून घ्यायचे, शाळेचे नाव लिहून घ्यायचे, कौशल्य आपण घेतलेलं आहे प्रस्तावना कौशल्य म्हणून कौशल्यामध्ये लिहू प्रस्तावना कौशल्य। वर्ग आहे 8वी, विषय घेतलेला आहे आपण नागरिकशास्त्र। नागरिकशास्त्र या विषयामध्ये आपला घटक आहे भारतातील न्यायव्यवस्था आणि त्यामधील उपघटक आहे न्यायमंडळाची रचना। वेळ प्रस्तावना कौशल्यासाठी आहे 5 मिनिटे। दिनांक तुम्ही लिहून घ्यायची। प्रस्तावना कौशल्य हे आपण एकतर प्रश्नोत्तर पद्धतीने एकतर कथन पद्धतीने करू शकतो। इथे आपण प्रश्नोत्तर पद्धतीचा उपयोग केलेला आहे म्हणून सुरुवातीला इथे लिहून घ्यायचा शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य। प्रश्नोत्तर पद्धतीचा वापर केलेला आहे म्हणून शिक्षक कृतीमध्ये अगदी सुरुवातीचा मुद्दा लिहिलेला आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी उत्तरे देतात आणि उपकौशल्य येणार लक्षवेधक प्रारंभ। शिक्षक कृतीमध्ये मग पहिला प्रश्न येणार, एखाद्या व्यक्तीला त्यावर अन्याय होत आहे असे वाटल्यास काय करावे। विद्यार्थी उत्तरे देणार, एखाद्या व्यक्तीला जर त्यावर अन्याय होत आहे असे वाटेल तर त्याने न्यायासाठी न्यायालयात दाद मागावी। उपकौशल्य येणार पूर्वज्ञान जागृती। शिक्षक कृतीमध्ये दुसरा प्रश्न, तुम्हाला कोणकोणते न्यायालयाविषयी माहिती आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी उत्तर देणार तालुका न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय। उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान जागृती। विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरावरच शिक्षक कृतीमध्ये नवीन प्रश्न हा असलेला पाहिजे। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये तिसरा प्रश्न येणार, तालुका न्यायालय कोणत्या ठिकाणी असतात। विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार तालुक्याच्या ठिकाणी असतात। उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान जागृती। त्यानंतरचा प्रश्न शिक्षक कृतीमध्ये, जिल्हा न्यायालय कोणत्या ठिकाणी काम करतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार जिल्ह्याच्या ठिकाणी काम करतात आणि उपकौशल्य येणार पूर्वज्ञान जागृती। त्यानंतरचा प्रश्न शिक्षक कृतीमध्ये, उच्च न्यायालय कोणत्या पातळीवर काम करतात। तर विद्यार्थी कृतीमध्ये उत्तर येणार राज्य पातळीवर काम करतात आणि उपकौशल्य येणार प्रस्तावनेची पाठ्यांशाशी सांगड। त्यानंतरचा शिक्षक कृतीमध्ये प्रश्न, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य ठिकाण कोणते। तर विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार मुंबई आणि उपकौशल्यामध्ये येणार पाठ्यांशाचे महत्त्वकथन। शिक्षक कृतीमध्ये त्यानंतरचा प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे। विद्यार्थी उत्तर देणार दिल्ली। त्यानंतर उपकौशल्यामध्ये येणार पाठ्यांशाचे महत्त्वकथन। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शेवटचा मुद्दा, तर आज आपण भारतातील न्यायव्यवस्थामध्ये न्यायमंडळाची रचना अभ्यासणार आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार हेतुकथन आणि शीर्षक लेखन।